नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं पुणेरी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, कारण ही संकष्ट चतुर्थी उद्या रविवारी 2 ऑगस्टला आलेली आहे. तर यंदा ही संकष्ट चतुर्थी आषाढ कृष्ण पक्षामध्ये आलेली आहे, ज्याला गणाधिप संकष्ट चतुर्थी, आषाढ संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. तर ही संकष्ट चतुर्थी आल्याने याचा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. तर ही गणपतीला समर्पित असणारी चतुर्थी असते. या दिवशी उपवास, व्रत मनोभावे जर केले तर जीवनातील सर्व संकट, विघ्न याचे हरण होत असते. ही संकष्ट चतुर्थी चातुर्मासामध्ये आल्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. हा श्रावण महिना चालू झालेला आहे 30 जुलैला, म्हणून या श्रावण महिन्यामध्ये पहिलीच ही संकष्ट चतुर्थी आहे. यंदा रविवारी 2 ऑगस्ट 2026मध्ये आषाढ श्रावण कृष्णातली गणाधिप संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर या दिवशी भक्तिभावाने गणपतीची पूजा आराधना करून, षोडशोपचारी पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पण केला जातो. गणपती बाप्पाला शेंदूर अर्पण केला जातो. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. तर आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाच्या या महामंत्राचा एक जप करायचा आहे. कोणत्या महामंत्राचा हा जप आहे? हा जप केल्याने मुलांचे सर्व विघ्न संपतात, त्याच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात, त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळू लागते. 7 पिढीचे दारिद्र्य हे कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळू लागते. जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट किंवा समस्या आपल्या जीवनामध्ये येत नाही आणि एका रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मुहूर्त काय आहे, या दिवशी काय करावे, पूजा कशी करावी आणि चंद्रदेवाला कोणत्या वेळेमध्ये अर्घ्य द्यायचा आहे, चंद्रवेळ कधी आहे, मुहूर्त काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, ही जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे याचा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. पहा, ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे, तर या दिवशी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि गंगाजल आणि गोमूत्र टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे. आपलं मन आणि शरीर हे पाण्याने जेव्हा शुद्ध होते किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन जेव्हा आपण शुद्धीकरण करत असतो आपल्या शरीराची, तेव्हा पूजा केलेली आहे, तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. कारण या दिवशी आपल्या पृथ्वीवर गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जास्त कार्य करत असते. म्हणूनच आपल्या कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं, एखादा शत्रू असेल तर तो या उपायाने नष्ट होत असतो. मुलाच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळू लागते, कारण गणपती बाप्पाला संकट दूर करणारे बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी असेल तर त्यांनी गणपतीची सेवा करावी. पैशाची समस्या असेल तर या मंत्राचा जप करावा. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी, संकट आणि विघ्न दूर करण्यासाठी, 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. असं म्हटलं जाते की आई जेव्हा आपल्या मुलासाठी हा उपाय करते त्या वेळेमध्ये मुलाच्या बुद्धीचा विकास होतो. मुलाच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळू लागते, अडचणी दूर होतात आणि त्याचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, दुर्लक्ष होत असेल किंवा वाचलेलं किंवा तो लिहित असेल तर ते लक्षात राहत नसेल, त्याच्या बुद्धीचा विकास व्हावा किंवा त्याच्या जीवनामध्ये काही शत्रुपीडा नकारात्मकता असेल, कुंडलीमध्ये दोष असेल, हे सर्व त्रास निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. भगवान शंकराच्या भक्तीसोबतच भगवान गणेशाच्या पूजेलाही जास्त महत्त्व दिलं जातं. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे हे व्रत आपल्याला पाळायचे आहे. म्हणूनच या दिवशी जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी आणि गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी संकष्ट चतुर्थीला विधीपूर्वक गणपतीची पूजा केल्याने नकळत केलेल्या पापकर्माचे नकारात्मक परिणाम कमी होत असतात. कारण संकट दूर करणारे आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाला म्हटले गेलेले आहे. या दिवशी गजानन संकष्ट चतुर्थीची पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम गणपतीची मूर्ती घ्यायची आहे. गणपतीच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताने, दही असेल तर दही किंवा गूळ मिश्रित पाणीने
अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अष्टगंधक, हळदी, कुंकू आणि त्याचबरोबर लाल चंदन लावायचं आहे. 1 पीस दूर्वा, 1 पीस मोदक, त्यानंतर त्यांना आवडणारे तिळाचे लाडू, मोदकाचे लाडू, गूळ खोबऱ्याचे लाडू अर्पण करायचे आहेत. संकष्ट चतुर्थीचा संबंध भगवान शिवांशीही जोडलेला आहे. भगवान गणेश हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे लाडके पुत्र आहे. त्यामुळेच या दिवशी भगवान गणपती पूजेसोबतच शिव पार्वतीची पूजा करण्याला जास्तीत महत्त्व दिलं जातं, कारण हा श्रावण महिना आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुगंधी फुले, बेलपत्र अर्पण केले जाते. माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्या जातात. तर या दिवशी जास्वंदाची फुलं नक्कीच अर्पण करायची आहेत गणपती बाप्पाला. जे भक्त दिवसभर उपाशी राहू शकत नाहीत तर त्यांनी एक वेळ फलाहार करून हा उपवास करायचा आहे. तर व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठायचं. आता ज्या वेळेमध्ये आपल्याला उपवास सोडायचा आहे तर रात्री चंद्रदेवाची जी वेळ आहे 9:33 नंतर चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्या अगोदर गणपती बाप्पाला 21 मोदक, लाडू अर्पण करावे. गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य देऊन ओम सोम सोमाय नमः तर म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे. तर या दिवशी संकष्ट चतुर्थीचा गजानन संकष्ट चतुर्थीचा जो मुहूर्त आहे, यंदा या तिथीचा प्रारंभ 2 ऑगस्ट 2026 रोजी रविवारी राहणार आहे. तर चतुर्थीचा प्रारंभ 1 ऑगस्ट 2026 रात्री 11:07 वाजता चालू होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती जी आहे तर ती 2 ऑगस्ट 2026 रात्री 11:15 होणार आहे. तर ज्या शुभमुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे तो शुभमुहूर्त 7:25 ते दुपारी 12:26 राहणार आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त दुपारी 12:53 राहणार आहे. म्हणून या वेळेमध्ये आपल्याला हा उपवास 10 वाजेपर्यंत रात्री 2 तारखेला सोडायचा आहे. हा उपवास लाभ आणि उन्नतीसाठी केला जातो. असं म्हटलं जातं की हा उपवास केल्याने राहू केतूचा त्रास होत नाही. कुंडलीमध्ये 7.5 चालू आहे, मुलाच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर त्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी एखादा शत्रू असेल तर तो तुमच्या मुलाला त्रास देत असेल, त्यामुळे त्याच्या कोणत्याही कामामध्ये नुकसान होत असेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा बाहेरची बाधा जी आहे, शत्रुपीडा आहे तर त्याला लागलेली आहे, त्यामुळे त्याच्या व्यवसायामध्ये यश मिळत नाही, प्रमोशन होत नाही, नोकरी चांगली लागत नाही आणि एखादा शत्रू असेल तर त्याच्या बुद्धीमध्ये प्रगती होत नाही, बुद्धीचा विकास होत नाही. मुलगा जो आहे तर तो चिडचिडपणा करत असेल, घरामध्ये सुख शांती टिकावी, घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य हे नाहीसे होण्यासाठी, त्याचबरोबर हा त्रास घरामध्ये प्रत्येक मुलांना असतो, त्यासाठी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये पैसा जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त बाहेर जात असेल किंवा घरामध्ये आजारपण आहे हे दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तर दिवा घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 वाती ज्या आहे कापसाच्या त्या टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित हा दिवा करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर आपल्याला कुंकाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना चुकीच्या पद्धतीने काढू नका, व्यवस्थित आपल्याला ज्या आडव्या 2 रेषा आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे. मधोमध जे बिंदू आहे तर ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर या स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या महामंत्राचा जप करायचा आहे. तर हा दिवा त्या स्वस्तिकवर ठेवल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला दिवा ओवून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर उपाय करत असताना इथे एक लाल कलावा धागा जो आहे तर तो घ्यायचा आहे, जो पिवळा आणि लाल रंगाचा धागा असतो तर तो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा धागा गणपती बाप्पाच्या चरणाजवळ सर्वात प्रथम अर्पण करण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे, या मंत्राचा जप करायचा आहे. तर 108 वेळा या महामंत्राचा जप करायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा
गणपती बाप्पाचा महामंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने जीवनातील जेवढे संकट आहे तर ते दूर होतात. हा गायत्री गणेश मंत्र आहे, ज्यामुळे बुद्धी आणि ज्ञान यामध्ये प्रगती होते. नियमित स्मरण केल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढत असते. या मंत्राचं उच्चारण केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, तणाव आणि मानसिक अशांती दूर होते. म्हणून कोणत्याही कार्यामध्ये भगवान गणपतीचे जर स्मरण केले तर सर्व कार्यामध्ये निर्विघ्नपणे सर्व कार्य हे निर्विघ्नपणे पूर्ण होतात. म्हणून व्यापार असेल किंवा परीक्षा असेल किंवा नोकरी असेल, यामध्ये भरभरून यश मिळवायचं असेल तर 108 वेळा या महामंत्राचा जप नक्की करावा. आणि या दिवशी एखाद्या व्यक्तीला दानधर्म करावा. खोटं बोलू नये, घरामध्ये वाद करू नये. कांदा, लसूण, मांसाहारी पदार्थ, अंडी असेल तर ते बनवू नका. घरामध्ये सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे, बनवायचं आहे. वरण, भात, भाजी, पोळी आणि या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला नारळ, 21 दुर्वा, बुंदीचे लाडू किंवा मोदक असेल, गुळ या दिवशी अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये संकट विघ्न येत नाही. सर्व कामामध्ये तुम्हाला यश हे मिळू लागते. म्हणून हा उपाय करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ